तर आज आपण बघणार आहोत 36 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग। तर मी उंची घेतली आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 इंच। तर आपल्याला 36 साईज कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि आपल्याला आर्महोल म्हणजेच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच अशा प्रकारे, आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला छातीचा भाग माप टाकायचा आहे। त्यासाठी 36 साईजचा चौथा भाग आपल्याला 9 इंच करायचा आहे आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। तुम्ही 2ही इंच घेऊ शकता। अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला घ्यायचं आहे आर्महोलच्या गोलाईसाठी इथं 1.5 इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी, आणि आपल्याला आर्महोलला गोलाकार असा देऊन घ्यायचा आहे, मुंड्याला गोलाई द्यायची आहे अशा प्रकारे। तर आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। तर कंबर आहे 30 इंच, त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच। त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच आणि आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, आणि अशा प्रकारे रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आता आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप। तर 36 साईजसाठी आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंच आणि मी गळ्याची लांबी घेत आहे 9 इंच व त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून घ्यायचं आहे। तर गळ्याची रुंदी घेत आहे मी 2.5 इंच। जर तुम्ही ब्रॉड वगैरे लेवत असाल तर तुम्ही ते 3 इंचही घेऊ शकता, आणि अशा प्रकारे आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर मी ते सिंपलच गळ्याला गोल आकार देणार आहे, तुम्ही ते कोणताही आकार देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपण मार्किंग करून झालेली आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊयात। तर पाहू शकता आपला पाठीमागील भाग कट झालेला आहे। तर आता मी गळा कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे। त्यासाठी आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीस हे अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि आपल्याला खालच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊजसाठी, कारण आपण बेल्ट ब्लाऊज म्हणजेच क्रॉस पट्टी असते कटोरी ब्लाऊजला, त्यामुळे आपल्याला खालच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हुकाच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर आपली पाठीमागच्या भागची उंची होती 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलं होतं। तर आपण समोरच्या भागासाठी तयार उंची आपली 13 इंच आहे ब्लाऊजची, तर आपण समोरच्या भागासाठी 2 इंच प्लस केला आहे आणि हुकाच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेतला आहे अशा प्रकारे। आणि पाठीमागचा भाग हा जशास तसा आपल्याला ठेवायचा आहे, हुकाच्या बाजूचा अर्धा इंच सोडून, आणि खालच्या बाजूने जे आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं ते सोडून आपल्याला पाठीमागील भाग जशास तसा ठेवायचा आहे आणि आपल्याला जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने। तर पाहू शकता आपलं पाठीमागील भागाचं मार्किंग करून झालेलं आहे। तर आता पाठीमागील भाग आपण काढूयात। तर आता आपल्याला हुकाच्या बाजूने अर्धा इंच घेतलेलं सोडून आपल्याला डबल मोजून घ्यायचं आहे आपलं माप। तर आपलं शोल्डर 5.5 आहे आणि आर्महोल 5.25 इंच आहे। अशा प्रकारे आपल्याला डबल मार्किंग करून घ्यायची आहे आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आपण पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना 1.5 इंच घेतलं होतं व समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, व समोरच्या मुंड्याला अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे। तर आता आपल्याला समोरच्या गळ्यासाठी मार्किंग करायची आहे। तर मी इथे समोरचा गळा घेत आहे 5.5 इंच व त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6 इंच घेत आहे, आणि गळ्याची रुंदी ही हुकाच्या बाजूचा अर्धा इंच सोडून 2.5 इंच घेत आहे।
आणि आता आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे आणि समोरच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आहे। तर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं माप। त्यासाठी आपल्याला गळ्याच्या बाजूने 3 इंचावर एक टिक करायची आहे आणि मुंड्याच्या बाजूने 3 इंचावर टिक करायची आहे व आपल्याला अशी सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला गळ्याच्या बाजूने क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1 इंच किंवा पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टीला गोलाकार द्यायचा आहे। तर आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करायचं आहे। त्यासाठी आपल्याला गळ्याच्या बाजूने 1 इंचावर एक टिक करायची आहे आणि मुंड्याच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचावर टिक करायची आहे व आपल्याला 36 साईजसाठी कटोरी घ्यायची आहे 5.5 इंच। आता आपल्याला हे 3 पॉईंट मिळालेले आहेत। तर आता आपल्याला हे 3 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपली मार्किंग करून झालेली आहे। तर आता आपल्याला कट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे। तर पाहू शकता आपली कटोरी ही कट करून झालेली आहे व समोरचा भागही कट करून झालेला आहे। तर ही कटोरी आपल्याला लहान होते त्यासाठी आपल्याला दुसरी कटोरी तयार करावी लागते। तर आपण जी कटोरी काढलेली आहे ती कटोरी आपल्याला पेपरवर जशास तशी ठेवायची आहे आणि पेनीने मार्किंग करून घ्यायची आहे। कारण आपल्याला कपडा कमी पडतो म्हणून मी पेपरवर कटोरी ही कट करून घेत आहे अगोदर आणि नंतर ब्लाउज पीसवर ठेवून कट करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जशास तशी कटोरी ही मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला कटोरीसाठी वाढवून घ्यायचं आहे। आपल्याला गळ्याच्या बाजूने 1 इंच वाढवायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूनेही 1 इंच वाढवायचं आहे 36 साईजसाठी। अशा प्रकारे तर आपल्याला गळ्याच्या साईडने इकडच्या बाजूकडून अर्धा पाऊण इंच इतकं वाढवायचं आहे आणि आता रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला इकडे कटोरीला गोलाकार द्यायचा आहे। जर एकदम आपल्याला गोलाकार देता येत नसला तर अशा प्रकारे आपल्याला टिंब देऊन गोलाकार द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पेनीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला जे आपण माप घेतलेलं होतं त्याचं सेंटर काढायचं आहे। अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला सेंटर काढायचं आहे। तर आपलं माप येत आहे 8 इंच आणि त्याचं सेंटर येत आहे 4 इंच। तर आपण जिथे 4 इंच आले आहे तिथूनच आपल्याला 1.5 इंच अंतरावर खालच्या साईडने टिक करायची आहे व अशा प्रकारे आपल्याला हे 2 जोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपली कटोरी मार्किंग करून झालेली आहे। तर आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली कटोरी कट करून झालेली आहे। तर ही कटोरी आपल्याला आता ब्लाउज पीसवर ठेवून जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे।
तर आपल्याला कटोरी ही क्रॉस कपड्यामध्येच कट करायची असते, पण 80 सेंटीमीटरमध्ये आपलं पूर्ण भाग बसत नाहीत. त्यासाठी मी अगोदर कट करून घेतली आहे पेपरवर आणि नंतर ब्लाऊज पीसवर कट केली आहे. तर पाहू शकता आपली कटोरी ही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला कट करायची आहे बाही. त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस ही 4 फोल्ड करायची आहे आणि त्यावर आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे 5 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. आणि आता आपल्याला बाहीची रुंदी टाकण्यासाठी अशा प्रकारे ब्लाऊजचा पाठीमागील भाग घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वर एक मार्किंग करायची आहे व इकडच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि आता आपल्याला आर्महोल मोजून घ्यायचा आहे मुंडा. तर आपला येत आहे इथं 8 इंच. तर आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे 8 इंच आणि आता आपल्याला एक रेषा मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला आता बाही डाऊन करायची आहे. त्यासाठी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंच. 5 इंचापर्यंतच्या बाहीसाठी आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची असते. तर आता आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आता पुढे घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला बाहीची गोलाई घ्यायची आहे राऊंड 5.5 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच. आणि आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता आपली बाही मार्किंग करून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला कट करून घ्यायची आहे बाही. तर आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. पाहू शकता आपली बाही ही तयार झालेली आहे. पाहू शकता आपली बाही कट करून तयार झालेली आहे. तर आपला ब्लाऊजचा हा पाठीमागील भाग आहे. हा समोरचा भाग, ही कटोरी, क्रॉस पट्ट्या आणि ही बाही.